आज सोमवार असल्यामुळं माननीय शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या निर्देशानुसार आज मी जनता दरबारासाठी बाळासाहेब भवनमध्ये उपस्थित आहे. बाळासाहेब भवनमधल्या जनता दरबाराची गर्दी बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की हा जो शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्या मंत्र्यांनी सुरू केलेला जो उपक्रम आहे त्याला अभूतपूर्व असा प्रतिसाद आम्हाला बाळासाहेब भवनमध्ये मिळतोय. आणि ज्यांना मंत्रालयामध्ये यायला मिळत नाही, ज्या सहकार्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांना आम्हाला भेटायचं आहे, ते भेटण्याचं एक फार मोठं दालन शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेब भवनला उघडलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फार मोठा प्रतिसाद आहे. अनेक प्रश्न आहेत, उद्योग विभागाचे प्रश्न आहेत, परिवहन विभागाचे प्रश्न आहेत. प्रताप सरनाईक साहेब देखील होते. दर दिवशी विविध खात्याचे मंत्री या ठिकाणी बसतात आणि आमच्या विभागाशी निगडीत नसलेले जे प्रश्न आहेत जनतेचे, ते आम्ही पुढे त्या संबंधित मंत्र्यांकडे घेऊन जातो आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. आणि याच्यातनं गेल्या 3-4 महिन्यामध्ये जो हा उपक्रम आम्ही सुरू करायचा ठरवला होता त्याला आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळतोय. आणि आम्हाला प्रतिसाद मिळतो याच्यापेक्षा आम्ही जे आम्हाला मंत्रालयामध्ये भेटू शकत नाहीत ते बाळासाहेब भवनमध्ये आम्हाला भेटतात आणि त्यांची कामं मार्ग लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न आम्ही सगळे मिळून करतोय. सगळ्यात महत्त्वाचा आजचा जो विषय आहे दुसरा आपल्याला जो अपेक्षित आहे ते म्हणजे 4/2/2025 मी जे अंतर्गत पत्र प्रधान सचिव उद्योग विभागाला दिलं ते मला असं वाटतं की भरपूर उशिरा तुमच्यापर्यंत पोहोचलं. खरं 5 तारखेलाच पोहोचायला पाहिजे. आमच्या डिपार्टमेंटमधली देखील यंत्रणा किती फास्ट आहे आपल्या लक्षात आलं असेल. पण हे देखील लक्षात आलं असेल की 4 तारखेचं पत्र, आज तारीख किती, 10, 6 दिवसानं मिळतंय. त्याच्यामध्ये आमच्या कामामध्ये देखील यश आहे हे आपण सगळ्यांनी मानलं पाहिजे. आणि 4 तारखेला जे पत्र दिलं होतं त्याच्यामध्ये कुठेही नाराज आहे म्हणून पत्र दिलेलं नव्हतं. शेवटी मंत्रिपदाचा कार्यभाग सांभाळत असताना मंत्री म्हणून माझ्या अपेक्षा प्रधान सचिवांकडनं काय आहेत हे सांगणं म्हणजे नाराजी होत नाही. मी ते पत्र पाहिजे तुम्हाला परत वाचून दाखवतो. ह्याच्यामध्ये कुठेही नाराजी माझी आहे. आता पत्रातनं कसं काय माझा चेहरा दिसतो हे पण कळत नाही मी नाराज आहे म्हणून. ठीक आहे, तो तुमचा अधिकार आहे. पण या पत्रामध्ये कुठेही नाराजीचा सूर पण नाही आणि त्याच्यामध्ये नाराजी असण्याचं काही कारण नाही. या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे तर प्रशासनानं धोरणात्मक निर्णय हे त्यांच्या वैयक्तिक पातळीवर घ्यावे किंवा न घ्यावे हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्याची कल्पना मला द्यावी जेणेकरून अशा पत्रकार परिषदा ज्यावेळी होत असतात त्यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं, उद्योग विभागाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या उद्योजकांसाठी, MSMEसाठी, स्मॉल स्केलसाठी माझ्याकडे शिंदेसाहेबांच्या आशीर्वादानं अजून एक विभाग आहे मराठी भाषा, त्या मराठी उद्योजकांसाठी आम्ही काय केलंय हे बाळासाहेब भवनमधनं मी तुम्हाला सांगू शकतो. त्याच्यामध्ये काय वावगं आहे असं मला वाटत नाही. दुसरं मी असं सांगितलं की सत्तेचं केंद्रीकरण करण्यापेक्षा सत्तेचं विकेंद्रीकरण करणं हे जसं राजकारणात महत्त्वाचं आहे तसं अधिकारांचं देखील विकेंद्रीकरण करणं ही काळाची गरज बनलेली आहे. म्हणजे सगळंच मंत्र्याकडे सहीला आलं पाहिजे ही जी काय भूमिका कदाचित मला माहीत नाही चांगली आहे की वाईट आहे मी केलेलं. मी काय म्हटलंय त्याच्यामध्ये की माझ्याकडे आल्यानंतर मुंबईला फेऱ्या मारून जर मी एखाद्याचं काम करणार असेल तर त्या फेऱ्या मारणाऱ्यांची एनर्जी किती वेस्ट होणार आहे हे त्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे मी असं म्हटलंय की स्वतःकडचे अधिकार जे मुख्यमंत्री महोदयांचं आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं धोरण आहे की सगळेच अधिकार आपल्याकडे ठेवण्यापेक्षा ते आरओ लेवलला जर अधिकार गेले, BCC आम्हाला आरओ लेवलला जी द्यायची होती ती आज काहीतरी COच्या कार्यालयात आलेलं आहे, ते जर परत खाली गेले तर लोकांना सोयीस्कर होणार ना. ह्याच्यामध्ये नाराजीचा विषय नाही, ह्याच्यामध्ये मंत्री म्हणून मी माझी भूमिका मांडलेली आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मी त्याच्यात असं म्हटलेलं आहे, आपण इज ऑफ डुईंग बिझनेसचा चर्चा करतो किंवा त्याचा विचार करतो. याचा अर्थ काय की समोरच्याला जेवढं सोयीस्कर होईल तसं लवकरात लवकर काम करावं असल्याचा मराठीतला अर्थ आहे. मग जर त्याच्यासाठी मी माझ्या प्रधान सचिव जे प्रशासनाचे प्रमुख आहेत
त्यांना पत्र दिलं, तर नाराजी कशी काय असू शकते? त्याच्यामुळे अजिबात नाराज नाही आणि नाराजी असण्याचा संबंध नाही हो. मी कॅबिनेट मंत्री आहे, मी उद्योग मंत्री आहे, माझ्या हाताखाली प्रधान सचिव काम करतो, त्याच्यामुळं नाराजी असण्याचं काही प्रश्नच येत नाही. शेवटी मी 2013ला पण मंत्री होतो. 2013ला मी 9 विभागांचा राज्यमंत्री होतो. त्याच्यानंतर मी अंदाज समितीचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी म्हाडा प्राधिकरणाचा अध्यक्ष होतो. त्याच्यानंतर मी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा मंत्री झालो. त्याच्यानंतर मी आता उद्योग मंत्री आहे. त्याच्यामुळे प्रधान सचिवांचा मान सन्मान, प्रधान सचिवांची खुर्ची, त्यांचे अधिकार आणि मंत्री म्हणून माझे अधिकार हे मला पूर्ण माहिती आहे. त्याच्यामुळं तुमचा जो गैरसमज आहे की मंत्री प्रधान सचिवांवर नाराज झाला किंवा नाराज आहे किंवा त्यांच्या कार्यप्रणालीवर नाराज आहे, असं कुठेही पत्रामध्ये मी लिहिलेलं नाही. उलट प्रधान सचिवांनी उद्योग विभाग हा सहजरित्या सांभाळला पाहिजे, लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे, उद्योजकांना त्यांना झाला पाहिजे. आणि या पत्राचा फायदा काय झाला? काल आमचे सचिव जे आहेत, सेक्रेटरी आहेत, ते स्वतः नागपूरमध्ये एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांनी तिथल्या उद्योजकांची बैठक घेतली. म्हणजे मला असं वाटतं की या पत्राकडे बघताना माझी नाराजी बघण्यापेक्षा कुठंतरी मंत्रालयामध्ये चांगल्या पद्धतीच्या प्रथा आणि परंपरा आणायच्या आहेत, यासाठी मी पत्र दिलेलं आहे. मी परत तुम्हाला हे पत्र एकदा वाचून दाखवतो. मी लावलेला अर्थ माझ्या दृष्टीने महत्वाचा आहे. लोक काय लावतात अर्थ, त्याच्याशी वैयक्तिक माझं काय म्हणणं असण्याचं काही कारण नाही. प्रत्येकाला लोकशाहीतला तो अधिकार आहे. मी याच्यामध्ये काय म्हटलंय की धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अगोदर मला ब्रीफिंग करणं हे आवश्यकच आहे ना. त्याच्यामध्ये मोठंसं काय? मी मंत्री आहे आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगितलं की आमचे सचिव पत्रकार परिषद घेऊ शकतात का? घेऊ शकतात. सीओ पत्रकार परिषद घेऊ शकतात का? माझ्या डिपार्टमेंटनं धोरणात्मक जनतेच्या हिताचे घेतलेले प्रश्न हे मला मांडता आले पाहिजेत, म्हणून मला ब्रीफिंग करायचे. म्हणजे चूक काय, म्हणजे नाराजी काय? दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे, दुसऱ्या पॅराग्राफमध्ये आपण पूर्ण पत्र वाचलंय काय? मी वाचून दाखवू का बरं? मराठी भाषा अशी आहे, कारण त्याचा विभाग माझ्याकडे आहे. मराठी भाषेचे अर्थ मी जो लावलाय तो मला माहिती आहे, तुम्ही काय लावलाय मला माहित नाही. आणि मराठी भाषेचा विभाग आल्यानंतर जास्त मला हे कळायला लागले की एका शब्दाचे अनेक अर्थ मराठीमध्ये आहेत. त्याच्यामुळं मुद्दा असा आहे की गेल्या काही कालावधीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तसेच उद्योग विभागाशी संबंधित काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय प्रशासकीय स्तरावर घेतले माझ्या निदर्शनास आले आहे. बरोबर आहे. ते निर्णय त्याचं ब्रीफिंग जर झालं असतं तर मी तुमच्या मार्फत जनतेला सांगितले असते. त्याच्यामध्ये मी असं म्हटलंय की धोरणात्मक निर्णय होत असताना त्याचं ब्रीफिंग सचिवांनी आणि सीओनी मला करावं, हा माझा अधिकार आहे. मी कोणाच्याही अधिकारावर गदा आणत नाही, कोणावरही दबाव आणत नाही. माझा अधिकार कॅबिनेट मंत्री म्हणून जो मला माहिती आहे त्यांनी मला ते सांगावं. याचा परिणाम काय झाला? अजून एक सांगतो, आनंदाची बातमी तुम्हाला. याचा परिणाम काय झाला की गेली कित्येक वर्ष पुण्याचं पुरंदरचं जे विमानतळ आहे ते होणार की नाही, त्याचं लँड ॲक्विजिशन होणार की नाही, त्याचं अजून काय होणार की नाही, पण ही जेव्हा प्रोसिजर सुरू झाली त्या तातडीनं पुढच्या हायपॉवर कमिटीमध्ये पुण्याचं पुरंदरचं विमानतळ करण्याचा निर्णय आणि पास थ्रू पद्धतीनं त्याची लँड ॲक्वायर करण्याचा निर्णय एचपीसीमध्ये झाला. आपण सकारात्मक बघूया ना. तसं सिनार्मस नावाची जी कंपनी आहे त्या शेतकऱ्यांची जी मागणी होती की आम्हाला तिथला एकरी भाव किंवा हेक्टरी भाव वाढून द्यावा, आणि नजर चुकीनं किंवा अनावधानानं मला ब्रीफिंग न केल्यामुळं तो जो 82 लाख रुपये रेट आलेला होता तो माझ्या आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये 94 लाख रुपये ठरलेला होता. जेव्हा मला ते ब्रीफिंग झालं त्यावेळी ते करेक्शन झालं. म्हणजे या पत्राचा फायदा आहे ना. या पत्राचा फायदा शेतकऱ्यांना झाला. जे नजर चुकीनं 82 लाख रुपये झाले होते ते 94 लाख रुपये करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. आणि जो सिनार्मस जे पत्रकार परिषद घेतात त्यांच्या काळामध्ये आला होता, त्याच्यावर काही कारवाई झाली नव्हती, त्या 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही महाराष्ट्रामध्येच ठेवली. हा पत्राचा परिणाम आहे. दुसऱ्या पॅराग्राफमध्ये काय लिहिलंय मी की जनतेला आपल्याकडे येऊन हेलपाटे घालायला लावू नये. आता हे चूक आहे की बरोबर आहे? माझ्या दृष्टीनं बरोबर आहे. अरे जरा खुर्च्यांचा आवाज नका नका. एखादं काम जर मुंबईला येण्यापेक्षा माझ्या रत्नागिरीतच झालं, कोल्हापुरातच झालं, पुण्यातच झालं, गडचिरोलीमध्ये झालं
तर फायदा कोणाला आहे? ह्याच्यामध्ये दुसऱ्या पॅरेग्राफामध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे, गेल्या काही काळामध्ये अनेक निर्णय हे केंद्रित करण्यात आलेले आहेत. जे मला जाणवलं ते खाली देऊन टाका. जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींची इच्छा आहे, जी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असताना तशीच प्रोसिजर होती, ती कदाचित नवीन अधिकारी असल्यामुळं बदलले असतील, तर त्यांना मी दिलेलं पत्र आहे. त्याच्यामुळं अजिबात मी नाराज नाही. आणि आधी आपल्याला सगळ्यांना एक फ्रेंडली मी सांगतो, मी काय नाराज होणारा कार्यकर्ता नाही. त्याच्यामुळं प्रधान सचिवांचा हुद्दा आणि मंत्री म्हणून माझा हुद्दा हा मला माहिती आहे. माझ्या परीनं प्रधान सचिवांना जो काय आदर दिला पाहिजे तो ॲज अ प्रोटोकॉल मी देतो, मुख्य सचिवांना देतो. एवढंच नाही, काल मी नागपूरला होतो. नागपूरला माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना 8वी ते 10वी मुलांना आम्ही मोफत टॅब वाटले. त्याच्यामुळे दबाव आणणं किंवा अधिकाऱ्यांकडनं काम करून घेणं हे अजिबात मी त्याची सहमत नाही. आणि त्याच्यामध्ये दुसरं काय लिहिलंय मी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये काय लिहिलंय की ज्या पायाभूत सुविधा आपण इंडस्ट्रीला देतोय, ज्याच्या निविदा झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये कपात का झाली हे मला मंत्री म्हणून सांगावं. याच्यामध्ये नाराजी काय? या पत्रामध्ये हे जे पत्र आहे हे मी स्वतः घेऊन बसलोय ना, याच्यामध्ये अजिबात काही नाराजी बिराजी नाही. आता ह्याच्यामध्ये थोडंफार मंत्रालयाच्या कामकाजामध्ये मंत्री जर नाराज झाला तर पत्र लिहायची आवश्यकता नसते. ॲज अ उद्योग मंत्री म्हणून मी कॅबिनेट मंत्री आहे. मला पेन दिलेला आहे हिरवा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी. त्याच्यामुळे मी एखाद्यावर जर नाराज झालो, सगळं बरोबर आहे ना, तर तेवढा अधिकार मला माहिती आहे. त्याच्यामुळं माझं फक्त म्हणणं असं आहे की एखाद्या पत्राचा विपर्यास करून तुमच्यापर्यंत पोहोचवणं, आणि सगळ्यात म्हणजे मला आनंदाची बाब अशी आहे की 4 तारखेला दिलेलं पत्र तुमच्याकडे 10 तारखेला पोचलं, हे आधी आमच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं कारभारामध्ये सुधारणा झालेली आहे. नाही तर 4 तारखेला सकाळी मी हे पत्र दिलं ना, खरं तर 4 तारखेला संध्याकाळीच तुम्हाला मिळायला पाहिजे होतं. आणि ती तयारी करूनच मी बसलो होतो. 5 तारखेला मला प्रेस कॉन्फरन्स घ्यायची आहे, पण 6 दिवस पुढे गेली. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी दिले त्याला आभार मानले पाहिजे. काय काय नाही, मला प्रश्नच कळला नाही. माझ्या आताच्या पत्रकार परिषदेमध्ये प्रोटोकॉल पद्धतीनं मी पत्र दिलं असं कुठेच म्हटलेलं नाही. मी असं म्हटलं, जे 4 तारखेला मी पत्र दिलेलं आहे ते उद्योजकांच्या हितासाठी, उद्योजकांना त्रास होऊ नये, MSMEच्या लोकांना त्रास होऊ नये. मी कुठंही, मी उलट असं म्हटलंय की प्रधान सचिवांचा आदर मंत्री म्हणून कसा करावा हे देखील मला माहिती आहे. त्याच्यामुळे नाराजी जर असेल तर मला पत्र लिहायची गरज काय? मला माझ्या डिपार्टमेंटमध्ये काय काम अपेक्षित आहे हा जर फॉर्म्युला माझ्या अधिकाऱ्यांना द्यायचा असेल आणि त्याच्यानंतर माझ्या बैठका घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं जर माझा उद्योग विभाग चालत, मी उदाहरण पण सांगितलं ना, पुरंदरचं विमानतळाचं ॲक्विजिशन करण्याचा निर्णय ह्याच पत्रानंतर झाला. सिद्धार्मसचे नजर चुकीनं त्यांना अधिकाऱ्यांना असं वाटत होतं की 82 लाख ठरलेत, पण ते 94 लाख होते. सिद्धार्मसचा प्रश्न सुटला. या पत्रामुळे आमचे सचिव महोदय काल नागपूरमध्ये होते. नागपूरमध्ये त्यांनी चांगली बैठक घेतली. माझं म्हणणं असं आहे की मी जसं आता सांगलीला चाललोय तसं माझी इच्छा अशी आहे की माझ्या डिपार्टमेंटच्या प्रत्येक अधिकाऱ्यानं फील्डवर जाऊन काम केलं पाहिजे. आणि त्या फील्डवर जाऊन काम करण्याच्या उद्देशानं जर पत्र दिलेलं असेल तर ती नाराजी होऊ शकत नाही. तशा पद्धतीनं काम करावं अशी सूचना असेल, विनंती असेल किंवा आदेश असेल. सांगतो ना. आता बघा सागरजी, तुम्ही जो प्रश्न विचारला, पहिली गोष्ट MIDCला आमच्या अर्थसंकल्पाची आवश्यकता नाही. आम्हाला शासकीय निधीची MIDCला आवश्यकता नाही. आम्ही स्वायत्त चालवतो. त्याच्यामुळे आमच्या बोर्डाला अधिकार आहेत की कुठचे पैसे खर्च करायचे आणि कुठचे पैसे खर्च करायचे नाहीत. हा मुद्दा तुम्ही परफेक्ट मांडला. शासनाच्या पैशाचं युटिलायझेशन करून ते जर अतिरिक्त पैसे आम्ही दिले असतील तर ती कपात होते. MIDC ही स्वायत्त संस्था आहे. MIDCचा इन्कम सोर्स जो आमच्याकडे जनरेट होतो तो लँड ॲक्विजिशनसाठी वापरला पाहिजे, तो MIDCच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी वापरला पाहिजे, ही भूमिका आहे. परंतु जर इन्फ्रास्ट्रक्चर वर्षानुवर्ष झालेली नसतील आणि त्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी चांगल्या सुविधा
जर शासन म्हणून MIDC म्हणून आम्ही प्राप्त करून देत असू तर ते का कपात केली हे मला अवगत करावं. त्याच्यामध्ये चांगला पण हेतू असू शकेल त्यांचा, मी वाईट कुठं म्हटलंय, चांगला पण हेतू असू शकेल. आणि हे 4 तारखेचं पत्र, त्याच्यानंतर 6 दिवस गेलेले आहेत, त्याच्यानंतर आमची बैठक पण झाली आणि मला जे काही डिपार्टमेंट चालवत असताना अपेक्षित आहे ते मी प्रधान सचिवांना पण सांगितलंय आणि CO पण सांगितलंय. माझा ह्याच्यातला एकमेव दृष्टिकोन आहे की धोरणात्मक निर्णय परस्पर का होऊ नये. याचं कारण असं आहे की शेवटी आम्ही महायुती म्हणून काम करत असताना पूर्वीच्या महाविकास आघाडीमध्ये कशा पद्धतीनं काम चालत होतं आणि महायुतीमध्ये कशा पद्धतीनं गतिमान काम चालतं देवेंद्रजींच्या, एकनाथजी शिंदे साहेबांच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली, हे आम्हाला तुमच्याकडे एक्सप्रेसच केलं पाहिजे ना. त्याच्यामुळे मला असं वाटतं की या पत्राचा मी अर्थ वेगळा लावलेला नाही, आमच्या अधिकाऱ्यांनी देखील वेगळा लावलेला नाही. ज्याने तुमच्याकडे पत्र दिलं असेल त्याच्याकडनं जर काय वेगळा अर्थ लावला जात असेल तो मला माहीत नाही आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, या पत्राचा वेगळा अर्थ लावू नये. हे 4 तारखेला दिलेलं पत्र आहे आणि प्रत्येक मंत्र्याला स्वतःचं डिपार्टमेंट कशा पद्धतीनं चांगलं चालावं हे अधिकाऱ्यांना सांगण्याचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये नाराजी नाही आणि अतिशय अधिकारी आमचं चांगलं काम करत आहेत. जर मुख्यमंत्री नाही एक मिनिट, मुद्दा असा आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं प्रश्न विचाराल ती तुमची भूमिका राहील. माझं पत्र जर मी माझा विभाग अतिशय चांगल्या पद्धतीनं अधिकाऱ्यांनी चालवावा म्हणून जर दिलेलं पत्र असेल, त्याला टोन कसा लावायचा तुम्ही लावा, त्याला माझा नाही इलाज आहे. माझी भूमिका अशी आहे की याच्यातनं चांगलं व्हावं आणि हे पत्र कुणी, माझी आपल्याला विनंती आहे की सोशल मीडियावर टाकून जनतेचे रिस्पॉन्स मागवा, तर जनतेचं म्हणणं मागवा. हे दिलेलं पत्र योग्य आहे असंच तुम्हाला उद्योजक किंवा जनता सांगतील. तुमची न्यूज चालू झाल्यानंतर मला असंख्य फोन आले उद्योजकांचे, हे 4 तारखेलाच आम्हाला पत्र जर मिळालं असतं तरी 5 तारखेला तुमचं अभिनंदन केलं असतं. त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे मला अजून कळलेलं नाही आणि म्हणून चुकीचा अर्थ तुम्ही पण लावू नका. नाराजी विराजी असण्याचं काही कारण नाही आणि नाराजी मी तोंडावर सांगू शकतो, पत्रातनं सांगणारा मी काही कार्यकर्ता नाही. ज्या विषयामध्ये मला माहिती नाही त्या विषयावर मी सहसा बोलत नाही, त्याची माहिती घेतो, त्यातलं प्लस मायनस काय आहे ते विचारून घेतो आणि मग त्याच्यावर बोलतो. बघा मी काय सांगतो, मी सध्या मला काही लोकांनी प्रचंड मोठा करायचा विडा उचललेला आहे, लक्षात आलं का? त्याच्यामुळे त्यांना त्याच्यामध्ये आनंद मिळतो, त्यांच्या आनंदामध्ये मी सहभागी आहे, लक्षात आलं की नाही? ज्यावेळी विरोधक एखाद्या व्यक्तीचं नाव घेऊन सारखा जप करायला लागतात त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उदय सामंतमुळे त्यांना काहीतरी अडचण आहे हे सागरजी तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आणि मी एकदा सांगितलेलं आहे की माझ्या मर्यादा मी ओळखून आहे, त्याच्यामुळे त्यांना पण चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि जे कोणी मनसुबे असतायत त्यांना पण चिंता करण्याची आवश्यकता नाही. ज्या शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला 3दा डावोसमध्ये जाण्याची संधी दिली, उद्योगमंत्री केलं, त्या नेतृत्वाला कसलीही बाधा येईल असलं 0.1% देखील कृत्य माझ्याकडनंच नाही, आमच्या कोणाकडनंच होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या बातम्या मिळतात, तुमचा विरंगुळा होतो, ते खरं तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे. आता हे महिनाभरच तुम्ही मला विचारताना उदयचं काय होणार, उदय सेनेचं काय होणार, एक लक्षात घ्या, त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. रोज माझं नाव ते घेत आहेत. अनेक लोक स्वामी समर्थांचं नाव घेतात, अनेक लोक साईबाबांचं नाव घेतात, अनेक लोक अन्य कोणा, ते माझं नाव घेतात. उदय बाबा, मला आनंद असला पाहिजे ना. पण एक निश्चित आहे, आता परत हा मला प्रश्न विचारायची आवश्यकता नाही, त्यांनी रोज जरी माझा जप केला तरी मी एकनाथ शिंदेंचाच जप करतो, त्याच्यामुळे तुम्हाला चिंता करण्याची काही आवश्यकता नाही. अनेक योजना ज्या आहेत ज्या मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी सुरू केलेल्या आहेत त्या योजना कुठेतरी हळूहळू बंद होताना पाहायला मिळतात किंवा तशा काही माहिती समोर येते. आता तीर्थक्षेत्र योजना जी आपण सुरू केली होती तिला कुठेतरी त्या योजनेला पैसे मिळत नाही. यामध्ये मला असं वाटतं की पैशाची उडाताण असू शकते, परंतु योजना कुठं बंद झाल्यात असं मला वाटत नाही. सगळ्यामध्ये जे उगाचच आकांतांडव केला जातो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मी त्यावेळी देखील शिंदे साहेबांची आमच्या भूमिका सांगितली. ती योजना जी आली, ती योजना आल्यानंतर आचारसंहिता होती, त्याच्यामुळं कदाचित अनावधानानं नजरचुकीनं काही अर्जांची छाननी राहिली असेल. त्याच्यामध्ये ज्या महिला भगिनीकडे 4 व्हीलर आहे तो नियम पूर्वीपासूनच आहे, 2.5 लाखाचं इन्कम आणि त्याच्यावर रिटर्न हा देखील पहिल्यापासूनच आहे.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जर काही पाठीपुढं झालं तर काही लोक असं सांगतात की 2,54,00,000 आता महिला भगिनींना पैसे मिळणार नाहीत. हे धादांत कुठं आहे? ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांचं नाव कदाचित कमी होईल ना, पण त्याच्यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातली माझी जी गरीब महिला भगिनी आहे, तिला खऱ्या अर्थानं माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बहिणीचा दर्जा दिलेला आहे, तिच्याकडचं काही कमी होणार नाही आणि तिच्यासाठीची ही स्कीम बंद होणार नाही. तीर्थक्षेत्राची योजना आहे तो थांबवण्यासंदर्भात काही हालचाली सुरू आहेत का? तोच मूळ प्रश्न आहे. तीर्थक्षेत्राच्या बाबतीमधली कालची मी तुम्हाला डेव्हलपमेंट सांगतो. माझ्या जिल्हाधिकाऱ्यांनी रत्नागिरी जिल्ह्यातली तीर्थयात्रा कुठं काढावी ही ज्यावेळी माझ्याकडे फाईल पाठवली त्याच्यावर मी अयोध्या म्हणून लिहून सही करून पाठवलेलं आहे. त्याच्यामुळे कालची ही गोष्ट आहे. त्याच्यामुळे आज काय घडलंय 8 तासामध्ये मला माहिती नाही. जाऊ दे, पत्रावर किती बोललो आता. मला हे बघा, महायुतीच्या सरकारमधलं जे काही तुम्हाला विचारायचं आहे ते त्या स्तरावरच्या नेत्यांना विचारा. मी माझ्या विभागामार्फत जे पत्र लिहिलेलं आहे त्याचा 100% खुलासा केलेला आहे आणि पुन्हा एकदा सगळ्या पत्रकारांना सांगतो की रोज सकाळी पत्रकार परिषद होऊन माझ्याबद्दल जी प्रचंड सहानुभूती दाखवली जाते त्याच्याबद्दलचे प्रश्न आता बंद करा. त्या प्रश्नांना मी किंमत देत नाही. अशा गोष्टींकडे माझं लक्ष नाही. माझ्या मर्यादा मला माहिती आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच महाराष्ट्रातली शिवसेना आम्हाला अभेद्य करायची आहे. त्याच्यामुळं माझ्या नावाचा प्रचार करून माझ्या नावाचा जप करून त्यांना जर असं वाटत असेल की माझ्यामध्ये आणि एकनाथ शिंदे साहेबांमध्ये वितुष्ट निर्माण होईल तर हा बालिश राजकीय खेळ आहे. आता ह्याच्यामुळं विनंती आहे की आता हा प्रश्न सोडून म्हणजे कुठचा त्यांचा तो प्रश्न सोडून म्हणजे नंतर काय होईल की कदाचित तुमचा आदर ठेवून सांगतो त्या प्रश्नाला जर उत्तर दिलं नाही तर तुम्ही असं म्हणणार की बघा उदयनं उत्तर दिलं नाही. तर माझ्यासाठी तो प्रश्न संपलेला आहे. ती 2 महिने टेप चालू होती काय आता परत सुरू झालेली असेल पण त्याच्याशी माझा काडीमात्र संबंध नाही आणि त्या प्रश्नाला मी आता काय उत्तर देणार नाही. कारण माझी निष्ठा आणि आमच्या सगळ्यांचं सर्वस्व आम्ही एकनाथ शिंदे साहेबांकडे बघून बघतो आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. धन्यवाद. राजन साळवींच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये अनेक चर्चा सुरू आहेत. या संदर्भामध्ये 3 दिवसापूर्वी माझं आणि माननीय शिंदे साहेबांचं थोडं सुतवाद झालेलं आहे. परंतु भविष्यामध्ये कशा पद्धतीनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत, कशा पद्धतीनं ते पक्षामध्ये काम करणार आहेत, या सगळ्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब माझ्याशी आणि विशेषतः त्या मतदारसंघातनं माझे मोठे बंधू तिथं निवडून आलेले आहेत. राजन साळवींचा इथं पराभव झालेला आहे. तरी देखील शिंदे साहेबांशी चर्चा करून जे काही शिंदे साहेब निर्णय घेतील त्या निर्णयाबरोबर आम्ही राहू. परंतु तो पक्षप्रवेश कधी आहे काय याच्याबद्दल मला काही कल्पना नाही. मग तुम्ही पण सदिच्छा भेट असंच म्हटलं पाहिजे ना. सदिच्छा भेट आहे. नाही त्याला सोडून एक प्रश्न आहे की त्याच भेटीवरती संजय राऊत म्हटलेले आहेत की दादरच्या शिवाजी पार्क मध्ये शिवतीर्थ नावाचं कॅफे आहे, तिकडे सगळ्यांना चहा प्यायला आवडतो. कसं पाहता? पॉलिटिकली सूचक वक्तव्य संजय राऊत यांनी केलेलं आहे. त्याकडे अनेक जण भेटायला जातात. नाही, मला एक विनंती आहे हात जोडून. ह्याच्यात सूचक वक्तव्य काय आहे? एकीकडे राज ठाकरे टीका देखील करतात. असू दे ना. हे बघा, तुम्हाला गेली कित्येक वर्षाचा हा इतिहास माहिती आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांची कशी दोस्ती होती. त्याच्यामुळं राजकारणाच्या पलीकडे देखील दोस्ती असू शकते, मैत्री असू शकते. हा अध्याय देखील कधीतरी सुरू करणं गरजेचं आहे. नाही तर उद्या मी कोणाला भेटलो, मी त्यांच्या पक्षात गेलो, ते मला भेटले ह्या पक्षात गेले, असं होत नाही. आणि मला असं वाटतं की प्रत्येक भेटीवर काही लोकांनी बोललंच पाहिजे अशातला पण भाग नाही. काही गोष्टी त्यांच्या वैयक्तिक सोडून दिल्या पाहिजेत. त्याच्यावर राजसाहेब बोलतील, देवेंद्रजी बोलतील, आमच्याकडे काय असेल तर एकनाथ शिंदे साहेब बोलतील. पण कुठच्याही भेटीवर, कुठच्याही जेवणावर, कुठच्याही चहावर, कुठच्याही नाश्त्यावर सारखं सारखं बोलून तुम्हाला पण कसं पचनी पडतं हे मला आता कळत नाही. याबाबत मला असं वाटतं की तिन्ही नेते आमचे बसून येत्या 2-3 दिवसामध्ये हा प्रश्न सोडवतील. कारण याबाबत कालच मी माननीय मुख्यमंत्री महोदयांबरोबर जेव्हा चंद्रपूरच्या दौऱ्यावर होतो
तर थोडं आमची याच्यामध्ये सुतोवाच झालं. म्हणजे मी काय सांगितलं नाही कोणाला पालकमंत्री करा काय. मी आता ताईने जो प्रश्न विचारला त्याच बाबतीमध्ये मी मुख्यमंत्री महोदयांना सांगितले की हा निर्णय शिंदे साहेबांनी, तुम्ही आणि अजितदादांनी बसून लवकर घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर करतो. मला काल बोलले ते. एकीकडे ऑपरेशन टायगर सुरू आहे आणि दुसरीकडे आता शिवसेना पक्ष देशामध्ये निवडणूक करण्यासाठी आज संध्याकाळी बैठक जी आहे ती श्रीकांत शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी त्याबद्दल काय? देशामध्ये जर शिवसेनेचा विस्तार होत असेल तर ती आनंददायी बाब आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळेच मेहनत करू. आम्ही देखील मंत्री म्हणून काही राज्यांमध्ये गेलं पाहिजे. तिथे शिंदे साहेबांचा म्हणजे वंदनीय बाळासाहेबांचा विचार पोचवला पाहिजे. ठाण्याला परवा मी एका कार्यक्रमामध्ये होतो, म्हणजे तुम्ही तो कदाचित बघितला असेल. आशा भोसलेंचा मुलाखतीचा कार्यक्रम होता आणि त्यांचं वय 93 आहे आणि त्यांना ज्यावेळी काही प्रश्न विचारले गेले त्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांबद्दल जी सकारात्मक भूमिका मांडली, मला असं वाटतं ही महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातली भूमिका आहे. हो, त्यांच्याशिवाय अनेक नेते महाराष्ट्रामध्ये आहेत. रमेशजी, अनेक नेते आहेत, अनेक पत्रकार परिषद कधी त्यांच्याबद्दल. बरं, बटेंगे तो कटेंगे या एका जो स्लोगन महायुतीने निवडणुकीच्या काळात चालला, त्याचा रिस्पॉन्स आपल्याला मिळाला. मात्र तोच जो स्लोगन आहे तो खरं तर महाविकास आघाडीला लागू होतो असं संजय राऊत म्हणतायत. कुठेतरी या स्लोगनवरती काम करायला हवं महाविकास आघाडीने असं देखील आम्ही आता उद्यापासून एक काम करू. एक आमची पत्रकार परिषद घेऊ आणि एक त्यांच्यावर प्रश्नाची उत्तरं देणारी पत्रकार परिषद. हा जो प्रश्न आहे असाच आहे की महाविकास आघाडीला खरं तर बटेंगे आणि कटेंगेचा नारा मला असं वाटतं, मला याच्यामध्ये असं वाटतं की ह्याचा विचार कधी केला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये दखल घेण्यासारखे आमदार निवडून आले असतील, दिल्लीमध्ये दखल घेण्यासारखे काँग्रेसचे, दिल्लीमध्ये भोपळा पण नाही फोडता आला. त्याच्यामुळे अशा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर ज्यांना मॅन्डेट एवढं मोठं मिळालंय तिथल्या मंत्र्यांनी त्यांच्यावर बोलणं म्हणजे संपलेल्या पक्षांना मोठं केल्यासारखं आहे. माझी म्हणून विनंती तुम्हाला अशी आहे की हे रोजच होत राहणार आहे. रोजच जर आम्ही ह्याची, मला सांगा ना पुरंदरचा एअरपोर्ट कसा होणार आहे मला विचारा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो. त्यानंतर काल चंद्रपूरला आम्ही जाऊन आलो, तिथं आम्ही काय धाडसी निर्णय घेतला उद्योग विभागानं तो मला विचारा, त्याचं उत्तर मी तुम्हाला देतो. कारण शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला विधायक कामं पाहिजेत, विकासाची कामं पाहिजेत. याच्यावर शिक्कामोर्तब विधानसभेमध्ये झालेलं असल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी स्वतःचे पक्ष जिवंत ठेवण्यासाठी चालू आहे. हा थांबा, हे झालं की तुमच्याकडे या संदर्भामध्ये मला असं वाटतं की मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांशी बोललेलो आहे. एकनाथ शिंदे साहेब आजच या बाबतीमध्ये मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील. जर केंद्रामध्ये बोलावं लागणार असेल तर केंद्रामध्ये बोलतील, परंतु शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही अशी भूमिका शासनाची राहील. हारने के बाद कौन सा तो रीजन देना पड़ता है, बराबर है. गिरने के बाद मैं क्यों गिरा, तो खुद के बलबूते पे गिरा या दूसरे के ऊपर गिरा, तो हम दूसरे के ऊपर डालते ना, इसके वजह से मैं गिरा. तो ये राजनीतिक स्ट्रैटेजी है कि गिरने के बाद भी हमारी ताकत थी, हम चुन के आ सकते थे. अगर हम अलायंस में रहते तो चुन के आ सकते थे. तो ये जो विचार है ना, तो पहले करना चाहिए था. अभी गिरने के बाद जो मैंडेट दिल्ली में भी एनडीए को मिला है, बीजेपी को मिला है, अभी इससे कुछ तो खुद की पार्टी जो है वो टिकनी चाहिए. इसलिए ये सब राजनीति है और उसमें हमको बोलने की ज़रूरत नहीं है, क्योंकि ये सब जो लोग हैं अभी महाविकास आघाड़ी में भी मेरे ख्याल से इकट्ठा नहीं रहेंगे. वो भी हर एक निवडणूक अभी चुनाव वो सेपरेट लड़ेंगे, ऐसा कुछ चल रहा है. नहीं, मेरा खत जो है आपके सामने है, वो 4 तारीख को दिया गया था. आपके हाथ में वो 10 तारीख को लगा है और उसमें कहाँ भी नाराजी नहीं है. मेरे डिपार्टमेंट में हमारे अधिकारी लोगों ने कम से कम समय में कैसा काम करना चाहिए इसके बारे में लिखा हुआ वो खत है. और उसके बाद 6 दिन में हमारी अधिकारी लोगों की मीटिंग भी हो गई है
और वहाँ से काम भी शुरू हुआ है। पुणे का जो पुरंदर का एयरपोर्ट है वो इसी खत के बाद पास थ्रू तरीके से लेने का हमारा एचपीसी में निर्णय हो गया है। जो सिनार्मस नाम की कंपनी है उसका जो लैंड रेट था जो कम हुआ था, इसलिए मैंने बोला कि अगर मुझको ब्रीफिंग किया होता पहले ही तो 94 लाख का जो उसका वैल्यूएशन था वो 84 पे नहीं आता, 82 पे नहीं आया था, इसलिए वो मैंने खत दिया है। इसमें नाराजी नहीं है, और अगर नाराजी रहती तो मैं खत क्यों देता ना, मैं सीएम साहब को जाके मिलता। प्रधानमंत्री जिस प्रकार से नारा दिया था कटेंगे तो कटेंगे, इसके बाद विपक्ष सवाल उठा रहा है कि ये नारा जो है हमें लागू करना चाहिए। हमारे पे इम्प्लीमेंट हो रहा है ये नारा, बटेंगे तो कटेंगे, जिस तरह हार में हम लगा था उसके बाद नारे को दूसरे देखिए जो है सामने तो हारने के बाद अच्छा आत्मचिंतन करना चाहिए ना, आत्म परीक्षण करना चाहिए। हारने के बाद हर एक बार अगर सामने वाला गलत है ऐसा आप बोलने लगे तो कैसा चलेगा। अगर मैं गिर गया तो उसका आत्मचिंतन मैंने करना चाहिए ना, दूसरों को क्यों दोष देते हो आप। सामाजिक शो आता है इंडियाज गॉट टैलेंट, जिसकी शूटिंग मुंबई में होती है। वहां पर शो के दौरान बहुत अश्लील टिप्पणी की गई है जिसको लेकर विवाद खड़ा हो रहा है। इस पर आपकी क्या राय है? नहीं, अगर अश्लील टिप्पणी किसने की है तो उसके ऊपर कार्रवाई तो होनी चाहिए, लेकिन वहाँ क्या इंसिडेंट हुआ है ये मुझको पता नहीं, लेकिन अगर अश्लील किसने टिप्पणी की है तो उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए।